हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। बाहेर खूप छान पाऊस पडतोय आणि आता वाजलेले आहेत 12 आणि मी सकाळचे 12 वाजता ब्लॉग स्टार्ट केलाय। आज मी साडी वेअर केली आहे, खूप दिवसातून ही साडी घालते मी, कारण ही साडी मला खूप आवडते। ग्रे कलर ह्याचा आणि खूप मस्त कॉम्बिनेशन ह्याचं। तर ही साडी मी आहे ना ॲनिव्हर्सरीला घेतली होती आमच्या, ह्याला झाले जवळजवळ 4 का 5 वर्ष होऊन गेले। तेव्हा 5 वर्ष होऊन नाही गेले, 5 वर्ष झालेत आय थिंक बरोबर ह्या साडीला। तर ही साडी 5 वर्ष झाले घेतलेली आहे आणि खूप सुंदर आहे, खरंच लय भारी आहे। आणि ह्या अशा सॉफ्ट सिल्की साड्या ज्या असतात ना, त्या साड्या आपण कशा बी घालू शकतो, कशा पण धुवू शकतो। तसं बाकीच्या साड्यांचं नसतं, थोडाफार डाग लागला की लगेच त्यांना द्या ड्रायक्लीनला। आता तुम्हीच बघा ना, ही साडी मी लग्नामध्ये घातली होती, ही साडी बघू शकताय। ही प्युअर इरकल साडी आहे आणि आता ही मला आहे ना ड्रायक्लीन, ही तशी खराब नाही झालेली, फक्त पदराला ना थोडीशी खराब झाली आहे, कारण ना वहिनी वगैरे हळद लावत होत्या ना मला, त्याच्यामुळे मग ती हळद थोडी पुसली मी पदराने आणि मग आता मला ती ड्रायक्लीनला टाकण्याशिवाय पर्याय नाही आहे। बघूया आता, आज जायचं म्हणते ड्रायक्लीनला टाकायला, कारण खालीच आहे ड्रायक्लीनचं दुकान, तर तिथं मी साडी टाकून येणार आहे। आणि प्लस तुम्हाला अजून माझ्या इरकल साड्यांचं कलेक्शनसुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर खूप दिवस झालं मी तुम्हाला माझ्या इरकल साड्यांचं कलेक्शन दाखवलेलं नाही आहे। मला माहिती आहे तुमच्याकडे भरपूर प्रकारच्या इरकल असणार आहे, गडवाल असणार आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असणार आहे, महेश्वरी असणार आहे, पण माझ्याकडे ज्या साड्या आहेत, मला ज्या आवडतात, ज्या मला छान दिसतात, मला कम्फर्टेबल वाटतात आणि माझ्या आवडीच्या ज्या साड्या आहेत ना, त्याच मी तुम्हाला आज शेअर करणार आहे। कारण इरकल ही साडी माझ्या खूप जवळची आहे, मला खरंच खूप आवडते। का आवडते माहिती आहे का? कारण ती खूप लाईट वेट आहे आणि घालायला पण एकदम पटकन, काढायला पटकन, आणि जरी डेली यूज केली ना तरी सुद्धा त्या साडीला काहीच होणार नाहीये, इतकी छान साडी आहे। त्यामुळे मला ह्या साड्या खूप आवडतात। आता जसं की ही पहिली साडी, आता तुम्हाला साड्या दाखवूनच देते आता मी, कारण असंही दाखवायचंच होतं मला, तुम्हाला ब्लॉग दाखवायचाच होता, कारण इन्स्टाला पण मला DM येत होते माझ्या साड्या बघून, आणि म्हणून मग म्हटलं की चला तुमच्यासोबत माझ्या इरकल साड्या शेअर करूया। तर ही आहे पहिली साडी। आता ह्यातला ब्लाऊज काढून ठेवते मी घडी वगैरे ना असं व्यवस्थित मारून ठेवलेला आहे। आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे, मी दाखवलाच तुम्हाला त्या दिवशी, 2 ब्लाऊज दाखवले होते सेम टू सेम शिवून आणलेले। तर ही आहे माझी पहिली इरकल साडी। छान आहे ना, मला खूप आवडते, हा कलर माझ्यावर खूप छान दिसतो। हा अहोंनी मला चॉईस करून दिलाय कलर, 2 कलर त्यांच्या चॉईसचे आहेत, बाकीचे माझ्या चॉईसचे आहेत। तर हा त्यांच्या चॉईसचा पाहताक्षणी मला म्हटलं तुझ्यावर खूप सुंदर दिसेल, त्यामुळे मग हा एक कलर घेतलाय। आणि ह्याची काट आहे ना रेड कलरमध्ये, आणि ही एकदम पारंपरिक ट्रॅडिशनल काट आहे ही, कारण इरकल साड्यांना अशीच काट असते आणि खूप सुंदर दिसतात। ह्याला असे पदराला छोटे छोटे गोंडे पण आहेत, मस्त आहे साडी। आणि पदर हे असा आहे, खूप जणींकडे अशा साड्या असतात माहिती आहे मला, खूप जणींना माहिती पण आहे, पण मला मेसेज येत होते, त्याच्यामुळे म्हटलं चला आता मला तुमच्यासोबत शेअर करावंच लागणार आहे, म्हणून आज म्हटलं व्हिडिओमध्ये दाखवावी। तर ही माझी पहिली साडी आहे। आता मी दुसऱ्या साड्या कपाटामधल्या काढते, फक्त 2 मिनिटं थांबा। तर आता कपाटामधून मी सगळ्या साड्या काढून घेतलेल्या आहेत, जास्त इरकल नाही आहेत माझ्याकडे, थोडा स्टॉक आहे। बाकीच्या ज्या 4-5 इरकल होत्या ना, ब्लॅक कलरमध्ये 2 होत्या आणि अजून 2-3 होत्या, तर त्या खराब झाल्या। त्याच्यामुळे आता 15 वर्ष झालं ना मी साड्या घालते, त्याच्यामुळे त्या खराब झाल्या, तर मी म्हणजे वापरल्या, मी त्या खूप घातल्या होत्या। पहिले मी खूप साड्या घालायच्या, आत्ताच साड्या फक्त मी घालत नाहीये। मोबाईल निसटला, हां आता स्टँडला परत लावला आहे, कारण मी मोबाईल स्टँडला लावून बोलते, आणि स्टँडला काय झाले, ते जे मोबाईल अडकवायचं जे तिथे चिकट असतं ना, ते श्लोक आला होता आणि श्लोकने खेळता खेळता ते सगळं काढून टाकलं आहे, त्यामुळे मोबाईल असं सारखा निसटतोय, त्याला काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागेल मला। तर आता मी तुम्हाला दुसरी साडी दाखवते। तर दुसरी पण सेम मगाशी दाखवली ना मी साडी, त्या साडीसारखीच आहे, फक्त कलर चेंज आहे। तर ही आहे माझी दुसरी साडी, आणि ही पण साहेबांच्या चॉईसची आहे, ही पण त्यांना खूप आवडली। ह्या कलरच्या जागेवर मी ब्लॅक कलर पुन्हा घेत होते, मला म्हणजे काय सारखी ब्लॅक कलर घेतीये, पण काय करू, मला ब्लॅक कलर खूप आवडतो आणि दिसतो पण खूप छान। तर ती पण साडी मी मुळचंदमधून घेतलेली आहे, ही पण साडी मुळचंदमधून घेतलेली आहे, आणि ही अजून साडी घातलेली नाही आहे, फक्त गुढीला एकदा नवीन असताना मी नेसवली होती, आणि ब्लाऊज आत्ताशी शिवून झाला हिचा। तर बघूया, घालेले एखाद्या दिवशी पुन्हा काही सण वगैरे आला ना किंवा काही असेल ना, त्यावेळेस मी नक्की घालेन। तर ही आहे माझी दुसरी इरकल, सेम टू सेम आहे, पदर सेम, गोंडे सेम, आणि हे रेड कलरची काट आहे, रेड पण नाही, असं ना मरून कलर आहे। आय थिंक कॅमेरामध्ये थोडंसं वेगळं दिसत असेल, आणि साडीचा कलर जो आहे ना तो परफेक्ट दिसतोय। ही 2 शेडमध्ये साडी आहे, ही अशी मेहंदी कलर आणि थोडासा ब्लॅक कलर मिळून अशी हा शेड तयार झालेला आहे, फिरता कलर आहे, एकदम मस्त वाटते ही एक साडी। तर ही दुसरी साडी माझी, ही पण मुळचंदमधलीच आहे। आणि आता मी आहे ना तुम्हाला तिसरी साडी दाखवते। तिसरी साडी सुद्धा माझ्या खूप जवळची आहे, तर ही आहे माझी तिसरी साडी, ही बघू शकताय, किती मस्त कलर आहे ना, एकदम असा एकदम फिरता कलर आहे,
मोराच्या पिसाऱ्यांचा कसा असतो एकदम फिरता कलर तशा टाईपमध्ये, आणि ही मोरपंखी कलरची साडी आहे. पण ह्याच्यामध्ये ना थोडा रेड कलर मिक्स आहे, त्याच्यामुळे ही अशी ना वेगळाच कलर टोन झाला ह्याचा. दिसतोय का तुम्हाला, समजतंय ना कलर? तर ही एक साडी आहे. ह्याच्यामध्ये ब्लाऊजसुद्धा मी ना घडी मारून ठेवलेलं आहे. ज्याच्या त्याच्या साडीमध्ये जे ते ब्लाऊज ठेवले ना की आपल्याला पटकन सापडतात. आता हा ब्लाऊज इथेच खाली ठेवावा लागेल. ही पण साडी अगेन मूळचंदमधलीच आहे. ही पण प्युअर इरकल साडी आहे आणि खूप सुंदर आहे. ह्याला पण पदराला गोंडे आहे, तुम्हाला दिसत असेल. आता मी घडी मोडणार नाही आहे कारण मी इस्त्री वगैरे करून ठेवलेल्या आहेत साड्या, आणि मस्त ठेवलेलं असले की आपल्याला ना त्याची घडी नाही विस्कडू वाटत. तर ह्याची काठसुद्धा अशीच आहे, एकदम पारंपरिक ट्रॅडिशनल आहे. आणि मला काय माहिती इरकल साड्यांचं इतकं वेळ आहे ना, जेवढं गडवाल साड्यांमध्ये नाही ना तेवढं इरकल साड्या किंवा कॉटनच्या साड्या असतात ना त्या खूप आवडतात मला. मस्त पण दिसतात, चापून चोपून बसतात, दिसायलाही सुंदर दिसतात. आणि कोणतीही स्त्री साडीमध्ये सुंदरच दिसते, कोणती कशीही असो, तिची तब्येत असू द्या, ती लुकडी असू द्या, कशीही असू द्या, पण साडी जेव्हा ती बाई घालते ना त्यावेळेस खरंच खूप सुंदर दिसते. तर ही अशी माझी तिसरी इरकल आहे. तर हा ब्लाऊज पण मी आता ह्याच्यात पटकन ठेवून देते. आणि आता चौथी साडी दाखवते. चौथी साडी पण तुम्ही एका ब्लॉगमध्ये मला वाटते बघितली आहे. ही आहे माझी चौथी साडी. हा एक वेगळाच कलर आहे. हा कलर सहसा ना कोणाकडे नसतो, तर माझ्याकडे आहे हा कलर. आणि हा कलर आहे ना असा, आता कसा मला पण समजत नाही आहे हा कलर कसा आहे. आता तुम्हीच सांगा मला कमेंट बॉक्समध्ये हा कलर कसा असेल. तर हा कलर असा आहे आणि खूप सुंदर आहे. हा धड ग्रे पण नाही आहे, धड ब्ल्यू पण नाही आहे, असं मधलं कॉम्बिनेशन असतं ना तसा कलर आहे. ह्याच्यामध्ये ब्लाऊज ठेवलेला आहे. अगेन ह्याची काठसुद्धा तशीच आहे, तुम्ही बघू शकता, एकदम ट्रॅडिशनल आणि खूप सुंदर आहे. मी नाही घडी मोडणार, मला घडी घालायचं खूप कंटाळा येतो. ब्लाऊज पण ह्याच्यामध्ये असंच ठेवला आहे मी इस्त्री वगैरे करून. तर ही माझी चौथी इरकल आहे आणि खूप सुंदर आहे, मला खूप आवडते. मला साड्या खूप आवडतात, घ्यायला खूप आवडतात, घालायला पण खूप आवडतात आणि मला मस्त पण दिसतात साडी. आणि हे मला काय म्हणतात माहिती आहे का, म्हणजे म्हणतात की साड्या फक्त तुझ्यासाठीच बनलेल्या आहेत किंवा आणि तुला छान दिसत आहेत ना, मग तू घालत जा साड्या. त्याच्यामुळे त्यांना पण आवडतात साड्या, कधी कधी अशा घातलेल्या. जास्त रोज डेली पण नको, डेली त्यांना जास्त पंजाबी ड्रेस वगैरे असं आवडतं, त्याच्यामुळे मग मी तसंच घालते. आणि साड्या पण आवडतात. ही पण साहेबांच्या चॉईसची होती साडी. ही साडी पण अगेन मूळचंदमधली आहे. मूळचंदमधल्या सगळ्या जास्तच करून साड्या माझ्या मूळचंदमधल्याच आहेत. आणि त्याच्या अगोदर मी इथं देवगावमध्ये साकोरे कलेक्शन, जर तुम्ही मला बघत असाल ब्लॉगमध्ये, जर तुम्ही गेला असाल साकोरेमध्ये तर मला नक्की सांगा. तिथे सुद्धा साड्या खूप छान पहिल्या यायच्या. आता ऑनलाईनच बायका खूप खरेदी करतात, पण पहिल्या तिथं ना खूप जायच्या बायका खरेदी करायला. मी सुद्धा खूप जायची पहिली, कारण ही साडीसुद्धा साकोरेमधलीच आहे. आणि खूप छान छान सॉफ्ट साड्या तर आहे ना तिथं खूप छान मिळतात, त्यामुळे पहिलं मी तिथं जायचे. पण आता सॉफ्ट साड्या खूप घ्यायचं कमी केलं आहे, मी घेतच नाही. मी आता फक्त ज्या ट्रॅडिशनल साड्या असतात ना त्याच घेते मी फक्त. तर कशी वाटते ही पण साडी तुम्हाला मला नक्की सांगा. तर ही आहे माझी चौथी साडी. आणि आता शेवटची पाचवी, ही ग्रीन इरकल. कलर कसला भारी दिसतोय, हाय की नाही, बरोबर आहे की नाही? मला लय आवडतो हा करल. आज काय गोड खायला मिळते? हां, आज गुलाबजाम बनवायचे. गुलाबजामची रेसिपी शेअर करते का नाही मला नाही माहिती. हां, आपला साड्यांचा विषय चालला आहे, आपण साड्यांकडे वळूया, गुलाबजाम नंतर बघूया. तर ही पण साडी इरकल आहे. ही पण ट्रॅडिशनल साडी. ही पण अगेन मूळचंदमधली साडी आहे आणि प्युअर असा ग्रीन कलर आहे, एकदम ग्रीन. आणि मला आहे ना ग्रीन कलरची इरकल हवी होती खूप दिवसापासून, कारण ना आपण सहज कोणाच्या पूजेला किंवा मग असं लग्नाकार्यात हळदीला वगैरे घालायला ही खूप सुंदर साडी आहे. म्हणून मग ही ग्रीन इरकल घेतलेली आहे. आणि खरंच खूप साड्या आवडतात मला ह्या. खूप कुणाकुणाला इरकल साड्या आवडतात ना त्यांनी मला खरंच आज कमेंट करा, ह्या ब्लॉगच्या खाली ना मला खरंच कमेंट करा. निदान एक हार्ट तरी द्या किंवा मग लाईक तरी असं करा की तुम्हाला साडी आवडते, म्हणून मला समजेल की तुम्ही खरंच इरकल प्रेमी आहात माझ्यासारखे. आणि मी खूप वेडी आहे इरकल साडीसाठी. अजून मला ना खूप इरकल साड्यांचा असं म्हणजे स्टॉक ठेवायचा, म्हणजे माझ्याकडे ना अशा सगळ्या कलरच्या साड्या असल्या पाहिजे असं मला वाटते. हळूहळू त्या पण मी घेणार आहे माझ्या वॉर्डरोबमध्ये. ही काय एवढी महाग नसते, जशी माहेश्वरी महाग आहे किंवा नारायणपेठ किंवा मग बनारसी एकदा घ्यायची. मला बनारसी इतकी आवडते, म्हणजे बनारसी शिफॉन साडी मला घ्यायची आहे. खरंच ती एक खूप सुंदर चापून चोपून आणि दिसायला पण एकदम अशी भारी सेक्सी वाटते साडी, म्हणून मला ती साडी घ्यायची आहे. लवकरच घेणार आहे ती पण साडी मी. आणि ह्या अशा माझ्या 5 इरकल साड्या आहेत. बाकीच्या पण भरपूर साड्या आहेत. जर तुम्हाला बाकीच्या साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माझ्या ह्या 5ही इरकल कशा वाटल्या तेही मला नक्की सांगा. दाखवते मी तुम्हाला 5ही कलर किती छान दिसत आहेत. हे बघू शकताय.
हे बघू शकताय की ह्या माझ्या 5ही इरकल आहेत आणि खूप सुंदर सुंदर कलर आहेत. तुम्हाला कशा वाटल्या ह्या 5ही इरकल? तुम्हाला आवडल्या का साड्या माझ्या? आणि तुम्हाला जर आवडल्या असतील ना, नक्कीच एक हार्ट द्या, एक लाईक करा आणि पुढं मैत्रिणींपर्यंत शेअर करा त्यांना जर आवडत असतील अशा साड्या तर. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला ब्लॉग तेही कमेंटमध्ये सांगा. चला आता ह्या साड्या व्यवस्थित पुन्हा ठेवून देते. ब्लॉक करायचं लय अवघड असते. प्रत्येक गोष्ट काढा, प्रत्येक गोष्ट दाखवा, ती परत पुन्हा व्यवस्थित ठेवा. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगू का 1 तास 2 तास तरी हे सगळ्या ह्याच्यामध्ये जातं, सगळं आवरण्यामध्ये. आणि रेसिपीचं पण तसंच असतं. सगळ्या गोष्टी करायच्या, चिराचारी करायची, मग रेसिपी दाखवायची, मग ते सगळं साहित्य लय असते झंझट. पण काय आवड, मला खूप ब्लॉगिंगची आवड आहे. फक्त माझ्या व्ह्यूज वाढल्या पाहिजे असं मला वाटते. तुम्ही जर माझे व्हिडिओ शेअर केले नाही तर मैत्रिणींपर्यंत. आणि खरं सांगू का, मी खूप जणींना ना मेसेज, आज मी खरं बोलते, आज ब्लॉगमध्ये पहिल्यांदा मी खरं बोलते. पहिल्यांदा म्हणजे मी खरंच बोलते, पण सांगते मी खूप जणींना DM केले इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला सुद्धा. मी खूप जणींना मेसेज पण केले. यूट्यूबपेक्षा इंस्टाग्रामला ना मी खूप ज्या फेमस आहेत का पहिल्यापासून 5-5 वर्षापासूनच्या ज्या यूट्यूबर आहेत, आता तुम्हालाही माहिती आहे त्या कोण असतील, त्यांना मी DM केले होते, आपण भेटूया का, किंवा मी भेटायला येऊ का, किंवा माझ्या चॅनलविषयी ग्रोथ होण्याविषयी थोडीफार मला मदत करतान का, किंवा काय. असं मी सहज बोलून गेले त्यांना. 1-2चे रिप्लाय आले बरं का, पण त्या पण पुढे काही जास्त बोलल्या नाही. खरं सांगू का, ज्या सक्सेस होतात ना यूट्यूब करिअरमध्ये त्याही ह्या गोष्टीतून वरती गेलेल्या असतात, ते मला माहिती आहे. त्यांनी पण खूप कष्ट घेतलेत, त्यांनी पण खूप म्हणजे असं मेहनत केलेली आहे. आणि मीही मेहनत करते माझं चॅनल ग्रो होण्यासाठी. हळूहळू होतोय माझा ग्रो चॅनल, पण थोडीफार मदत असली ना की आपला चॅनल पटकन पुढे जातो. आता तुम्ही बघू शकताय ज्या इन्फ्लुएन्सर आहेत ना, ज्या फेमस आहेत, त्यांच्या नातेवाईकांनी चॅनल सुरू केलेत ना, तर त्यांच्या व्ह्यूज लगेच एका दिवसामध्ये 1000, 2000, 2500, 5000, 10000 अशा जात आहेत. आणि मी आज किती वर्ष झालं म्हणजे व्हिडिओ बनवते, तर इतक्या जास्त व्ह्यूज येत नाही. मग थोडंसं कुठेतरी नाराजी वाटते. त्यामुळे खरंच मैत्रिणींनो तुमचा सपोर्ट असू द्या. आणि मला आवड आहे म्हणून, बाकी काही कोणत्या गोष्टीसाठी नाही, मला ह्या गोष्टीची खूप आवड आहे. तुम्ही जर मला छानसा असा सपोर्ट केला ना, तुम्हाला मी खूप छान व्हिडिओ दाखवत जाईल. ट्रॅव्हलिंगचे असू द्या किंवा सोलो ट्रिपसुद्धा असू द्या. मला सोलो ट्रिपसुद्धा करायला खूप आवडतं. सोलो ट्रिपसुद्धा मी तुम्हाला दाखवेल. किंवा मग रेसिपी असू द्या, मेकअप असू द्या, मला सगळ्या प्रकारच्या रांगोळ्यासुद्धा येतात, मेहंदीसुद्धा येते. तुम्हाला जे काही बघायचं आहे ना ते मी तुम्हाला दाखवू शकते. फक्त आपल्या व्ह्यूज वाढल्या पाहिजेत आणि तुम्ही माझे व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. चला, खूप बोलले आज मी, खूप मोठा व्हिडिओ होईल, तुम्ही पण बोर होताल माझ्या बोलण्याने. पण आज मी पहिल्यांदा बोलले माझ्या चॅनलविषयी की मला तुमची गरज आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलच्या व्ह्यूज वाढवाव्यात. मी कळकळून सांगते तुम्हाला. त्याच्यामुळे चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माझ्या साड्या कशा वाटल्या ना मला नक्की सांगायचा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुमच्याकडे आहेत का इरकल हे पण सांगायचं. चला भेटूया, बाय बाय.